लाव ना ती भांडी पटापटा. तुला तर काही समजतच नाही. आणि सासूबाई, तुम्ही तुम्ही काय नुसते मंत्र म्हणताय? जा ना, त्या पोरांना सांभाळा. ते चालले पार पाण्याकडे. इथं पाणी पार ओलांडायला लागलंय. आणि तू जा पटापटा काम कर. आणि हे माझे धनी कुठे गेले काय माहिती? धनी, ओ धनी, धनी. ए सुनंदे, आमच्यांना पाहिलंस का ग? नाही म्हणती. बरं, हे धनी पण ना ऐनवेळी जाता. आणि सासूबाई, तुम्ही जा त्या पोरांना बघा. वय वय बाई, मी जाते त्या पोरांना सांभाळते. तू जाय बिगी बिगी आणि बिगी बिगी या आणि त्या पोराला पाय. बाप्पा, ए बाप्पा, असं का केलं रे तू? ते माझं खेळणं, माझं पिवलं चेंडू पावसाने का घेतलं ते? पाऊस आपल्या घरावर इतकं लाग का कळतंय? मला माहीत आहे, तो पाणी खूप वाईट असतं, पण मला तर पाऊस खूप आवडायचा. इथे अंगणात खूप पाऊस आलाय. मला खेळायचंय, मला शाळेत जायचंय, मला शाळेमध्ये खूप शिकायचंय. पण बाप्पा, आता तर इथे पाणीच पाणी. मी काय करणार रे? अय देवा, काय रे? काय केलंस हे तू? तू तर अडचणीत सर्वांनाच मार्ग दाखवतो ना. मग मी काय केलंय देवा? अवघ्या जगाचा पोशिंदा म्हणजे बाप, शेतकरी. शेती आणि शेतकरी एक असं राज्य आहे जिथं लबाडी, बोगसगिरी काहीही चालत नाही ना. तिथे असते ते फक्त कष्ट आणि कष्ट. व एवढे कष्ट करून सुद्धा सर्व निसर्गावर अवलंबून असते. निसर्ग जर गोपला तर पायी काही परिवारांवर अशी परिस्थिती येऊन ठेपते की परिस्थितीच्या व नैराश्याच्या आहारी जाऊन काही शेतकरी आपली जीवनयात्रा तिथेच संपवून बसतात. त्यामध्ये दुप्पट नुकसान झालेलं असतं, ते म्हणजे शेतीमधले पिकं गेल्यामुळे. व तिप्पट नुकसान होतं आपल्या घरातील शेतकरी बाप गेल्यामुळे. देवा, का केलं तू असं? अरे ती माझी आई, ती उठता बसता तुझं नामस्मरण करत असते. माझी बायको न चुकता तुला नैवेद्य करते. अरे देवा, ती माझी चिमुकली पोर, तिला कोणी ओरडलं तरी ती तुझ्यापाशी येऊन बसते. मग का देवा, का तू असं केलं? काय हे एवढं पाणी? ते तर पार आभाळालाच येऊन ठेपलंय ना रे देवा, पार आभाळालाच येऊन ठेपलंय. अहो, नका ओरडू. मंत्री साहेब येणार आहेत ना, ते करतील काहीतरी. अहो, पण ते मंत्री साहेब तरी कधी येणार वहिनी? हे जग, हा पाऊस कधी थांबणार? कालपर्यंत आपलं शेत पार हिरवं होतं, आज तर पार चिखलातच गाडलं गेलंय. सगळीकडे पाणी, पण पिण्यासाठी नाही. कोण ऐकणार आमचं? घर, सामान, छप्पर सगळं वाहून गेलं. आता काय उरलं? फक्त भीती. काय करणार देवा, काय करणार? कधी येणार तू साहेब? कुठे आहे सरकार? कोण ऐकणार आमचं? कोण ऐकणार आमचं? ते बघा, साहेब आले. नमस्कार, मी तुमचा आमदार. तुम्ही माझे शेतकरी, माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला मी काही होऊ देणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हा सर्वांना कर्जमाफी करणार. तुमचे जे पिकं उरले त्या सगळ्यांना हमीभाव देणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ए, छत्री नीट पकड ना, भिजतोय ना मी. हां, मी NDRFच्या टीमला बोलवणार, तुम्हा सगळ्यांना सुखरूप ठेवणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका. येतो मी, पण मी पुन्हा येईन. तुमचं आश्वासन पूर्ण करायला मी पुन्हा येईन. बघा, हे पुढारी येऊन गेले, गावकरी येऊन गेले, पण आता काय उरलं? फक्त हे पाणी आणि ते शेत, त्यामध्ये पण फक्त चिखल, फक्त चिखल. ते पीक तर पार वाहून गेलं. काय उरलं आता? काय उरलं? आता ती एक आशा, फक्त आपलं घर, फक्त आपलं घर. हे आकाश माणसाला कधीच सांगत नाही आज मी रागवणार आहे. तो फक्त रागवतो आणि त्या दिवशी
पावसाने आमच्या गावाला शिक्षा दिली. माझं गाव जिथं सकाळ पक्ष्यांनी जागवायची आणि संध्याकाळ चुलीच्या धुराने भरलेली असायची, ते गाव अचानक काळ्या पाण्यात बुडालं. चंद्र पार ढगात अडकून पडलाय. मुले धावतायत. आई ओरडतीये. आजी हळूच मंत्र म्हणतीये. सरकारी अधिकारी घाबरत पण धैर्य दाखवतायत. पाऊस आला, सगळं वाहून गेलं. घरं गेली पण एकजूट उरली. घरं गेली पण एकजूट उरली. भांडी वाहून गेली पण धैर्य उरलं. पावसाने आमची परीक्षा घेतली पण आम्ही त्यात उत्तीर्ण झालो. कारण ते पाऊस फक्त आमचं जग घेऊ शकतं, आमचं हृदय नाही. आमचं हृदय नाही. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, नुकसानग्रस्त शेतकऱ्याची व्यथा मांडणारं अतिशय सुंदर असं सादरीकरण एकदा